गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. कॅस्टर ऑइल आहे, केमिकल, हेक्झेन अँड ॲडिटिव्ह फ्री. वाव. कोणी मागवले? कोल्ड प्रेस आहे. कोणी मागवले? फॉर ब्युटिफुल हेअर अँड स्किन. बघा, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला. येस. ते कोणी मागवलंय? कोणी मागवलंय म्हणजे तूच मागवलंय. हे असले काहीतरी किडे मी करत असते नेहमी, हो की नाही? आणि आहो मला साथ देत असतात. तर चला, हाय हॅलो नमस्कार. आज आहे संडे आणि संडेला सुरुवात झाली ही अशा पद्धतीनं. लेट उठलोय आम्ही, 8 वाजतायत. इक्वल घ्यायचंय ना? नाही, कॅस्टर ऑइलचं पोर्शन थोडं जास्त आणि आल्मंडचं कमी घ्या. खरं तर मी सुरुवातीला फक्त हे कॅस्टर ऑइल माझ्या भुवयांसाठी आणि पापण्यांसाठी ऑर्डर करत होते आणि मी जस्ट थोडंसं म्हटलं याच्यावरती काही व्हिडिओ आहे का बघूया म्हणून यूट्यूबवरती पाहायला गेले तर एका आयुर्वेदिक डॉक्टरांचा व्हिडिओ होता की तुम्ही हे केसांनाही वापरू शकता अशा पद्धतीनं. इतर कोणतंही खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल ॲड करून हे गरम करायचं आणि केस धुवायच्या अगोदर 2 तास लावून ठेवू शकतो. तर म्हटलं चला आज सुट्टी आहे, पहिल्यांदा ट्राय करूया आणि हे जस्ट रिसीव्ह झालं आहे कालच. आणि हो, मला माहिती आहे मैत्रिणींनो की मी खूप गॅप घेतला, 3 दिवसाचा गॅप घेतला आणि बऱ्याच कॉमेंट आल्या, DM आले. तर मला थोडासा ना विकनेस होता. बरं, ॲलोपॅथी का नाही घेते मला होमिओपॅथीचा फरक पडत होता म्हणून मी वाट बघत होते आणि वाट बघता बघता लिटरली 16-17 दिवस कधी गेले आणि एवढा विकनेस आला कळलंच नाही. तशी मी वर्षातून एकदा ती हार्मोनची ॲलोपॅथीची गोळी घेत असते. एकदा घेतली की 6 महिने ॲटलिस्ट पिरियड्स नॉर्मल येतात. ही माझी हिस्ट्री आहे. पण आता मी विचार करते की पुन्हा गायनेकॉलॉजिस्टकडे जावं आणि काहीतरी परमनंट याचं सोल्युशन करावं. बरं, मी इथे ना थालीपीठं बनवते आहे आणि तुम्ही पाहिलं का मी कोणती कोणती पिठं इथं मिक्स केली. तर सगळी काही जेवढी माझ्याकडे अवेलेबल आहेत घरामध्ये, म्हणजे जसं की ज्वारीचं, गव्हाचं, बाजरीचं, नाचणीचं आणि बेसन. ताजी बनवलेली धने आणि जिऱ्यांची पावडर ॲड केली, ओवा चोळून टाकला आणि कोथिंबीरच्या काड्या, लसूण, अद्रक, हिरवी मिरची याची सुद्धा पेस्ट बनवून ही अशी ॲड केली. आता तुम्हाला असं प्रश्न पडला असेल की प्रमाण कसं घ्यायचं, तर मी काय करते इक्वलच प्रमाण घेते. सगळं काही इक्वल घ्यायचं, काही फरक पडत नाही. छान बनतात थालीपीठं आणि या सगळ्या पिठांमुळं ना खूप चांगली टेस्ट येते. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणी हे ऑलरेडी करत असतील. आणि कधी कधी काय होतं, फक्त आपण 3च पिठं ॲड करतो, गव्हाचं, ज्वारीचं आणि डाळीचं. पण माझं असं म्हणणं आहे त्यामध्ये ना बाजरी, नाचणी, मक्याचं असेल तर आरामात तुम्ही ॲड करू शकता, छान होतात. तर चला आता साफसफाईला सुरुवात केली आहे. आहोनं म्हटलं की हा झाडू नवीनच आज काढला आहे तर मी वापरून बघते पहिल्यांदा की कशा पद्धतीनं क्लीन होतं आहे. तर नाही म्हणे तुला खूप विकनेस आहे, तुला स्वयंपाकी करायचं आहे तर मी करतो क्लीन. म्हटलं चला ठीक आहे आपण शूट करावं म्हणून हे आहो क्लीन करायला घेत आहेत. तसंही आमचं घर खूप काही घाण होईस तोपर्यंत आम्ही वाट बघत नाही, स्वच्छच असतं ते. पण आता बाप्पा येणार आहेत ना, तर त्याच्यासाठी स्वच्छता ही व्हायलाच हवी. हा जो ब्रश आहे ना आत्ता मी क्लिनिंगसाठी वापरतोय हा 199 रुपीजला म्हणजेच 200 रुपयाला डीमार्टमधून आणलाय बरं का आम्ही. पण फक्त आणि फक्त जाळी जळमटं काढण्यासाठीच हा कामाला येतोय. खूप काही याच्याकडून तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. बरं चला, आता व्हॅक्यूम काढला आहे. जिथे जिथे अडचणीमधली धूळ आहे तिथे हा व्हॅक्यूम खरंच खूप कामाला येतो. बकेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सर्फ एक्सेल लिक्विड टाकलंय आम्ही आणि मी खालून कॉटनचा कपडा पिळून आहोंना वरती देते ना, आहो सार हे क्लीन करून घेत आहेत. ते क्लीन करतायत तोपर्यंत मी शूरॅकमधले सारे सगळे शूज बाहेर काढून ठेवलेत म्हणजे जेणेकरून तेही हातोहात क्लीन करून घेता येईल. चान्स मारून घेतलाय मी, छान क्लिनिंग झालंय सगळं. आणि इथे बघा तेलासोबतच मी हे स्काल्प मसाजर ऑर्डर केला आहे. उत्तम क्वालिटीचं आहे आणि याची प्राईस मी नंतर मेन्शन करते हवं तर, किंवा टॅग करेन. हे प्रोडक्ट सिलिकॉनचं आहे, चांगल्या मटेरियलचं आहे आणि सध्याची माझी ही अशी काहीची अवस्था आहे. तुम्हाला वाटत असेल की सकाळपासून दादाच क्लिनिंग करतोय आणि ही काय करते, तर मी त्यांना पाठीमागे कपडा भिजवून पाण्यात पिळून देणं, शिडी आत बाहेर करणं आणि शूटिंग करणं. कारण मला ना खरंच अजून विकनेस आहे आणि ते जाणवते. हे बघा, हे असं कधीच मला लाईफ टाईममध्ये कधीच असं हे असं झालेलं नाही आहे, जे आत्ता माझ्या डोळ्याखाली हे दिसतंय तुम्हाला. आणि हे कशासाठी हे म्हणजे काय दाखवतं की बिघडली आहे तुमची तब्येत, थोडीशी हल्ली आहे. तर बघा अजून TV युनिट क्लीन करायचं सुरू आहे. मी आता थालीपीठं करायला घेतली जे मी सकाळी मळून ठेवलं आहे, कारण ती भाजायला पूर्णपणे वेळ लागतो खूप सारा. तर मी आंघोळ करून घेतली स्वयंपाकाच्या अगोदर, म्हटलं तसंच नको, जस्ट पावडर लावली आहे. आणि हे जे काही तेल आम्ही वापरायला चालू केलं आहे आजपासून,
ते लगेचच काही मला तुम्हाला सांगता नाही येणार एक्झॅक्टली की कसं आहे. एवढं आहे की मॉइश्चर खूप छान मिळतं याने, म्हणजे कंडिशनिंग होतंय केसांचं ऑटोमॅटिक. पण चिकट राहतायत का हे पाहायचंय मला, म्हणूनच मी आज धुतलेत केस. आता हरतालिका येते लगेच 2 दिवसात, तर त्या दिवशी मग मी पुन्हा तेल लावून हे धुतलं आणि असेच केस तेलकट राहिले किंवा काही वेगळा रिझल्ट आला तर काय करणार ना, म्हणून मी आज त्याचं ट्रायल घेतलंय. आणि चला, मंगळसूत्र मिळालं मला आज, श्वेतानं आणून दिले, जे मी हरतालिके दिवशी घालणार आहे. दाखवेनच मी तुम्हाला साडीवर हे कसं दिसतंय. चला थालीपीठ करायला घेते. थालीपीठांसाठी सुद्धा ना मी हा माझा डोशाचा तवा यूज करते. का तर आपण जेव्हा थालीपीठ असं कपड्याचं टाकतो ना तव्यामध्ये, तर तवा असा प्लेन असेल तर छान व्यवस्थित ते टाकता येतं. त्यामुळं चपाती बनवण्याचा तवा यूज न करता किंवा भाकरीचा तवा न वापरता मी हा डोशाचा कास्ट आयर्नचा तवा यूज करते. म्हणजेच हा मल्टीपर्पज आहे. खरंच खूप 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 कामाची चीज आहे ही. बरं, तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात? काही ठिकाणी डायरेक्ट तव्यामध्ये सुद्धा थापली जातात थालीपीठं. आपण ना स्वयंपाकामधल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आईच्या कॉपी करत असतो, हो की नाही? तर अशा पद्धतीनं माझी आई थालीपीठं बनवते आणि मग मीही तिचं बघून त्याच पद्धतीनं बनवायला शिकली. दह्यासोबत मस्तच लागतात ही, आणि शक्यतो माझ्याकडे ना विकेंडलाच असतात. वीकडेजमध्ये हा सारा उपद्व्याप करणं म्हणजे खूप वेळ खाऊ काम असतं ना हे, म्हणून याला विकेंडला ठेवायचं. आणि आहोंची क्लिनिंग अजून सुरूच आहे बरं का. बघा, आपण बायकांना किती काम असतं की नाही सांगा. आता क्लिनिंगमध्येच मी जर बसले आणि तिथेच खूप वेळ घालवला तर मी थकणार. मग स्वयंपाक कोण करणार? मग पुन्हा बाहेरचं मागवा किंवा बाहेर खायला जा. त्यापेक्षा आहोंनी जर का, म्हणजेच आपल्या पार्टनरनी जर का आपल्याला साफसफाईमध्ये मदत केली तर किती सारी कामं हलकी होतात की नाही बायकांची. बरं, आणखी एक की मी ना आत्ता ही थालीपीठं करत करत एक गरम गरम पहिलं थालीपीठ जे देवाला नैवेद्य दाखवायचं असतं ते मी खाऊन घेतलंय. म्हणजेच मी माझा आत्मा तृप्त करून घेतला आणि तृप्त आत्म्याने मग आता मी उरलेल्या 2 आत्म्यांसाठी ही सारी थालीपीठं बनवते. ॲक्च्युली मीही खाणार आहे. तर मला काय म्हणायचं होतं की कधी कधी ना नाही राहत, आपल्याला खूप भूक लागलेली असते. जसं की आपण डोसे भाजत असतो घरच्यांच्यासाठी, कधी ते भाजून होणार, कधी ते खायला मिळणार असं होत असतं. आज तर मला नाहीच राहवलं, खूप म्हणजे खूप भूक लागलेली. आणि ब्रेकफास्ट वगैरे आम्ही असं काही केलंच नव्हतं, डायरेक्ट थालीपीठं. सकाळी फक्त चहा घेतला होता. आणि हे जे काही दही आहे ना ते आहोंनी लावलं आहे. आणि या दह्याची गंमत पुढे ऐका त्यांच्याकडून की काय त्यांचं म्हणणं आहे. आय थिंक सो मला जी वाटी आली ती त्यांना यायला हवी होती किंवा ती त्यांना हवी होती बहुतेक. सगळ्या पिठांमुळे ना ते अजून टेस्टी होतं. आणि एवढं कष्ट केल्यानंतरची जी चव आहे ना अजून द्विगुणित होते. दह्यासोबत अजूनच टेस्टी लागते. तसं तर मी एक पहिला धपाटा गरम गरम खाल्लाय. वाव, साईचं मलाईचं दही आहे. मलाई तुला आली काय? ठीक. मी काय केलं होतं, साईला होतं तो डबा आहे ना त्याच डब्यात लिहिला होता. मलाई होते का खाली? होती थोडी गोड, त्यातच लावली. मस्त लागतं. घ्यायचं का तुला? तुला पण जाणवतं ना. 2 वाजून गेले दुपारचे. जरा पण आराम करायला दिलेलं नाहीये मला ना डोळा लागायला लागलेला. दही खाऊन मस्त झोपणार होते मी. अहो बाहेर गेले, सामान घेऊन आले काही लागणार आहे ते आता येणाऱ्या सणासाठी. ऍक्च्युली खरं तर नॉनव्हेज आणण्यासाठी गेले होते. अहो त्यांना चिकन मटन दोघांना खायचं होतं. इतकं खुश झालंय, म्हटलं ठीक आहे मी बनवते. व्हॅक्यूम चालू आहे. चला, बसायचं नाहीये. स्वतः क्लिनिंग सुरू केलंय म्हटलं तर मला करावं लागेल. चला बघूया. कविता आली आहे अजून. ती म्हणजे तिनं क्लीन करायच्या अगोदर आम्हाला डस्टिंगचं काम कम्प्लीट करून घ्यायचं आहे. हा ना मी रविवारचा व्लॉग शेअर करते बरं का तर ते तुम्हाला पुढे कळेलच. शनिवारचा व्लॉग मी मंगळवारी पोस्ट करेन. आणि प्रीतीच्या रूमची अवस्था पाहिलीत, काय बोलणार ना. लास्ट जी काही त्याची टेस्ट होती म्हणजे लास्ट मंथची ती त्याने बालीमधून दिली होती ऑनलाईन.
आणि ऑनलाईनना जेव्हा आपण टेस्ट देतो, चांगली जरी मार्क्स पडली तरी बाकलीवाल ते पूर्ण मार्क्स कन्सिडर नाहीत करत. मग ॲक्च्युलीमध्ये मुलं ऑनलाईन चिटिंग करू शकतात ना, हे रिझन असू शकतं त्या पाठीमागं. पण प्रितीश प्रामाणिकपणे टेस्ट देतो, पण काही उपयोग नाही, काय करणार आता. म्हणून यावेळेला तो इतका सिरियस होता की रात्री जागला होता, पहाटे उठला होता आणि मी त्याची धडपड बघत होते. गेली 15 दिवस झालं तो खूप केमिस्ट्रीचा अभ्यास करत होता आणि मी देवाकडे प्रे करत होते की आजची टेस्ट त्याला चांगली जाऊ दे. आणि सांगते मी तुम्हाला पुढे की कशी गेली. पण त्याच्या कॉम्प्युटरची अवस्था बघा, रूमची अवस्था बघा आणि हे बघा उरलेले पैसे कसे ठेवून दिलेत ना. माझ्याकडे तो कधी पैसे मागतो ना, त्याला कधी हौस असते की स्वतःकडे खूप सारे पैसे गोळा करून ठेवायचे. नाही, जेवढे देईल तेवढे घेतो, वापरतो आणि उरलेले हे असे आणून कुठेतरी ठेवलेले असतात, जिथल्या तिथे पडलेले असतात लिटरली. मग तेच क्लीन करताना आम्हाला सापडले आणि छान त्याचा कॉम्प्युटर आहोनी क्लीन करून दिला आहे व्हॅक्यूमनी, जो गरजेचा असतो करणं. आणि केवढी सारी डस्ट जमा झाली आहे त्यामध्ये, पाहिलं तुम्ही. म्हणजे घर वरून वरून स्वच्छ दिसतंय, पण बऱ्याच ठिकाणी डस्ट होती बरं का. आता आमचा मोर्चा आलेला आहे आमच्या रूमकडे, तर मी अशी ही वरून वरून सारी साफसफाई करते आहे. अहो मात्र डीप क्लीन करत आहेत. आता आज मात्र फक्त व्हॅक्यूमनी सारी डस्ट काढून घ्यायची आहे आणि उद्या मला वेळ मिळालाच तर मग मी पुन्हा ओल्या कपड्याने एकदा पुसून घेणार आहे. दुसरा आणतो तर तास तो झाला. तो रुसला काय पहिल्यावाल्यावरचा विश्वास तुम्ही दाखवला. तुम्ही बिलीव नाही करणार. त्याला पटलं नाही, त्याची सवत आणायला निघाली. सकाळीच मी ना ह्यांना म्हटलं, अहो किती कामाची चीज आहे हा बाउल आणि आपण दुसरा मागूया अजून एक. बिचारा नाराज झाला. काचेच्या पिशवी, सॉरी प्लास्टिकच्या पिशवीत भरायचं. नाही प्लास्टिक नाही, ते आपलं हेच असलं गव्हाचं. कचऱ्यात नाही टाकायचं, हे वेगळं द्यायचं. मी टाकले यार, खरंच हाच मला असं वाटतं टिकला माझ्याकडून. कसं करायचं? काय नाही टाकायचं. आणि अहो काय म्हणतात माहितीये, लोखंडाचा मागूया. लोखंडाचा. गव्हाचं पीठ उरलेलं काढूया म्हटलं यार. इथंच ठेवते, इथंच भरूया. झालेलंच झालं काय, पुन्हा परत येणार आहे. काचेची वस्तू तुटली की तुटली. नजरेने काचेला सुद्धा तडा जाऊ शकतो म्हणतात की नाही, तसं आज माझ्या नजरेने मी चक्क काचेचा एक अख्खा एवढा मोठा बाऊल फोडलेला आहे. मी लिटरली दृष्टी लावली या बाऊलला. म्हणजे ना, मी थालीपीठाचं जेव्हा यामध्ये मळत होते तेव्हाच माझं न्याहूंचं डिस्कशन सुरू होतं की किती छान आहे ना हा बाऊल, किती मस्त आहे, आपण अजून एखादा ऑर्डर करायचा का सेम असा. तर आहो तेच म्हणत होते की अगं तू हा असताना दुसऱ्याचं नाव काढलंस ना, म्हणून हा नाराज झाला. आणि लिटरली कसा माझ्याकडून तो पडला मला कळलं सुद्धा नाही. बरं जाऊ द्या, त्या काचा गोळा केली आणि मस्त दोघांनी मिळून चहा घेतला. आता आहो निघाले आहेत आमच्या जुन्या घरी, कारण आता तिथला तो टेनंट सोडून जाणार आहे. मध्ये मला एक कॉमेंट होती की ताई तुझा फ्लॅट अवेलेबल आहे का रेंटसाठी, तर तो होणार आहे अवेलेबल. बघूया, असेल तर मग मी नक्कीच कळवेन. आज मी तुम्हाला माझ्या गावाकडे कशा पद्धतीनं मटण बनवलं जातं ना त्याची रेसिपी शेअर करते. मी नेहमी काय करते, यूट्यूबवरती बघून वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते ना. आज मात्र एवढ्या कामाच्या व्यापातून पुन्हा एखादा व्हिडिओ बघणं आणि कॉपी करत तो म्हणजे ती रेसिपी बनवणं इतका काही वेळ नव्हता. म्हणून मी माझ्या स्टाईलनं, म्हणजेच जी आमची रेग्युलर स्टाईल आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो याच पद्धतीने नॉनव्हेज बनवलं जातं. चिकनमध्ये कधी काही लोक टोमॅटो यूज करतात, मटणामध्ये तर बिलकुल टोमॅटो यूज नाहीत करत माझ्या अंडरस्टँडिंगप्रमाणे. तर तुम्ही पाहिलं की मी काय काय खडे मसाले घेतले होते, तर ते सारे मी भाजून घेतले. म्हणजेच मी ताजाच मसाला बनवणार आहे. जो काही विकतचा असतो ना, एव्हरेस्टचा किंवा सुहानाचा, असा मी काहीच यूज करणार नाही आहे. त्यानंतर हे घरचंच खोबरं आहे जे मी छानपैकी भाजून घेतलं. आणि जेव्हापासून मला कॉमेंट आली आहे की भाज्या व्यवस्थित पाटीत ठेवून द्यायच्या, त्याच पद्धतीने मी आज कोथिंबीरही ठेवली आणि तेव्हापासून मी फॉलो करते आहे. तुम्ही आता इथून पुढं पाहालच माझ्या व्लॉगमध्ये. आणि खोबरं भाजून घेतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीरच्या काड्या. आत्ता मात्र मी गॅस बंद केलेला आहे. खरं तर अजून खूप सारी कामं पेंडिंग होती. डोक्यात तेच सगळं सुरू होतं विचारचक्र. मटण शिजलेलं आहे, मसाला बनवून झाला आहे, कणिक मळून ठेवली. आता भात लावायचा बाकी आहे, भाकरी तर सगळ्यात शेवटी मी बनवणार आहे. तर मध्येच आता मी आली आहे, म्हटलं चला रूम आवरून घेऊया. कारण एकदा का आपण सगळा स्वयंपाक झाला आणि गरम गरम जेवलो, त्यानंतर बेडशीट टाकणं आपल्याला होणार नाही. खूप जीवावर येतं आणि खरंच खूप म्हणजे खूप
मला ना हे हेक्टिक काम वाटतं बेडशीट टाकणं. मी जनरली हे आहोंनाच लावत असते, मीही करत असते अल्टरनेट कधी कधी, पण आज आहोंनी खूप काम केलं होतं आणि आता ते गेलेत जुन्या घरी. मग म्हटलं चला ते येस तोपर्यंत ही सगळी कामं आपण आवरून घेऊया. आणि खरंच इथे मी ज्या पद्धतीनं फास्ट दाखवते त्याच पद्धतीनं आपल्याकडून ही कामं होत असती तर किती बरं झालं असतं नाही. मला नेहमी असं वाटतं की जेव्हा असं हे टाईमलॅप्स लावते ना मी फास्ट तर रिअलमध्ये पण ही अशीच जादूची कांडी फिरायला हवी, हो की नाही. मस्त टकाटक झालेले आहेत बेडरूम. काय ती खुशी. मीठ कमी आहे तर देऊ का थोडं. शिजले ना परफेक्ट. शिजले. द्या मीठ. देवाची गाणी लावलेत आणि बनवतीये काय बापरे. त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचंय मला. जस्ट ऍड केलाय मसाला. मीठ टाकू काय मग कमी आहे ना. बस झालं. चिकन मटण बनवताना आहोंची जरा जास्तच लुडबुड असते किचनमध्ये. हे असंच ते तसंच, खूप सारा मसाला हवा असतो त्यांना, खूप सारी ग्रेव्ही हवी असते. माझा अंदाज चुकवून ठेवतात. इतकी काही ग्रेव्ही करायची गरज नव्हती बरं का. आता ही उरणार आणि उद्या आहे सोमवार आणि तरीही ती खावी लागणार, कारण मंगळवारी पुन्हा आहे हरतालिका आणि मला वाया घालवलेलं चालत नाही. आणि हे बनवतानाच मी ठरवलं होतं की हा व्लॉग मी सोमवारी शेअर करणार, कारण मंगळवारी हरतालिकेच्या दिवशी किंवा गणपती बाप्पाच्या दिवशी हा मटणाचा व्हिडिओ मी कसा काय शेअर करू ना. मलाही एडिट करताना तो छान नाही वाटणार आहे, मग बघायला कसं वाटेल माझ्या व्ह्यूअर्सना, माझ्या मैत्रिणींना. म्हणून मी हा व्हिडिओ पहिला शेअर करते. आणि शनिवारी मी साड्यांची शॉपिंग केली आहे बरं का. ती मी तुम्हाला दाखवणार आहे मंगळवारी, म्हणजेच आपल्या हरतालिकेच्या दिवशी. हां, तर ॲडव्हान्समध्ये तुम्हाला येणाऱ्या हरतालिकेच्या आणि गणेश फेस्टिवलच्या माझ्याकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा. चला, स्वयंपाक माझा झाला आहे. सगळ्यात शेवटी मी चपात्या लागतातच बरं का आमच्याकडे. म्हटलं फक्त भाकरी कराव्या तर नाही, प्रितीशला चपाती हवी असते, सुखं मटण हवं असतं. मटण तर त्याला ॲक्च्युली आवडत नाही, बट आम्ही त्याला कन्व्हिन्स केलं आहे आज खाणार आहे तो. पण त्यानं मला अट सांगितली आहे, एकतर मला चपाती पण हवी आहे आणि मला सुखंही हवी आहे, सुखंही हवं आहे. म्हटलं ठीक आहे, चला करूया आपण. मी माझ्यासाठी मात्र बाजरीची भाकरी केली. आणि तुमच्याकडे बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकतात का हो? आमच्याकडे टाकतात. सोलापूर साईडला बाजरीमध्येच मीठ टाकतात. पण मी काही ठिकाणी असं पाहिलं आहे की ज्वारीच्या भाकरीला मीठ टाकलं जातं. मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना, खूप आश्चर्य वाटलं मला. तर चला, मस्त असं नॉनव्हेजचा आमचा हा फक्कड बेत झालेला आहे. आणि माझा अवतार पाहतायच तुम्ही, कारण खूप सारी साफसफाई आणि ही इतकी सारी सकाळची कामं आणि संध्याकाळची कामं, म्हणजेच थालीपीठं, हे मटण आहेच की नाही यामध्ये सुद्धा व्याप. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. उद्या भेटेन साड्यांच्या व्हिडिओमध्ये. बाय.